कुठला आमदार येणार, आज कुठला खासदार येणार, तो पण 5 वर्षांनी असेल की नाही असेल. अरे पण आज जर का मला घर मिळालं तर मी जर मेलो तरी माझ्या 2 पिढ्या पुढच्या पिढी तिथेच राहणार आहे. आज वर्षानुवर्ष इथं राहिलं, पण तुम्ही असं का करताय? आमच्या इच्छा तरी समजून घ्या. मी असं ऐकून होतं किंवा ज्या माहितीनुसार आहे, माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. पण मला हेच कळत नाही की त्यांचा जरी ड्रीम प्रोजेक्ट असला तरी ह्या खालच्या लेवलला या सर्वसामान्य जनतेकडे काय चाललंय ते कोण बघणार? तुम्ही 2-3 दिवसांनी पुन्हा तेच आपले कॉन्ट्रॅक्टर पाठवले. ते कॉन्ट्रॅक्टर नसून सब कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि ते लोकांना दमदाटी करत आहेत. तुम्हाला जे काय करायचं ते करा, आम्हाला म्हाडाने पाठवलेलं. एवढ्या 50 वर्ष 60 वर्ष 2-2 पिढ्या जर का आम्ही इकडे राहतोय, आज 4थ्या माळाचा माणूस कोण आहे त्याच्या दुखासुखात जातोय, आज बाजूच्या बिल्डिंग मध्ये कोण आहे त्याच्या दुखासुखात जातोय. आज आम्हाला कुठे टाकलंय त्यांनी? माझ्या बाजूला उद्या कोण येणार आहे, तो कसा राहणार आहे, त्याचा बिहेवियर काय त्याचा मला माहित नाही, माझा त्याला माहित नाही. तर आम्ही 30-40 कुटुंबाचे 100-150 मतदान आहोत. तर तुम्ही त्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासोबत सहकार्य करू. जर एखाद्या पक्षाने अपक्ष जरी पक्षाने आम्हाला सहकार्य केलं, आम्ही त्यांच्यासोबत उभं राहू. आमचा प्रश्न कुठल्याही राजकीय पक्षाने मार्गी लावा हीच आमची विनंती आहे. जागी घर नाही.